डायरेक्ट मारायला सुरुवात केली. आमच्या सरांनी सगळं प्रकरण मिटवलं होतं, पण त्यांना मिटवायचं नव्हतं. ते म्हणते जे काय करायचं ते आज होऊन जाऊ दे, मला काही कुणाची भीती नाही. अजून माझ्या अंगावर 3-4 केस आहेत ना, अजून एक केस पडली, मला काही होणार नाही. त्यांना पिंटवायचंच नव्हतं, त्यांना भांडणं वाढवायची होती. ते आले डायरेक्ट मारायला चालू केलं. आम्ही मुलीमध्ये पडलो, त्यांनी दगड घेतला होता, आम्ही दगड उचलला, साईडला गेला, आम्हाला पण त्यांनी धक्काबुक्की केली आणि आम्हाला जाताना असलेली हातवारी करून असली शिवी देऊन गेलेत की तुम्ही उद्या 5:30 वाजता येताना सकाळी तुमच्याकडे उद्या बघते काय. मग आम्ही कसं प्रॅक्टिस करायची कशी तिथं रोज. ते मुलांनी धक्काबुक्की झाल्यानंतर जो डिपार्टमेंट पी एस आहे ना आमच्याकडे विद्यार्थी आहे, तो स्वतः पोलीस आहे. तर त्याला तो विचारायला गेला, अरे असं का करू नका, तुम्ही पण रनिंग करा साईडने, आम्ही रनिंग करतो. तर ते मला जा तुला काय करायचं ते कर म्हणे. मग तसे सगळी मुलं एकत्र गेली. मग मला तिथं बोललं झालं, मी मिटो केली साईडला मुलं थांबून. जसं प्रॅक्टिस संपली, सगळे 2 4 व्हीलर आल्या, त्याच्यात मुलं उतरली, लगेच आले की चालू केलं. मला बोलले की कोण आहे मध्ये येऊ नका, असं तसं वगैरे काय, डायरेक्ट हाणामार चालू केली. त्यांनी शिवीगाळ चालू केली. एक विद्यार्थी टार्गेट करून मारत होते. एकाला घ्यायचा 4-5 जणांनी मारायचा, परत दुसरा घ्यायचा, परत 4-5 जणांनी मारायचा, असं करत होते. आणि प्रत्येकाला आडू आम्ही एकही विद्यार्थ्यांनी हात उचललेला नाही.